हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण आलो आहे हातकणंगलेपासून बाहुबली मंदिरला। हातकणंगलेपासून 6 किलोमीटर अंतरावर बाहुबली मंदिर आहे। त्याच्यासमोरच जहाज मंदिर पण आहे, जिथं तुम्हाला जहाजाच्या आकाराची प्रतिकृती पाहायला मिळेल। आणि बाहुबली मंदिरामध्ये एक 25-30 फुटाची बाहुबलीची मूर्ती आहे मोठी। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये हे सगळं बघणार आहोत। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। हातकणंगलेच्या पेट्रोल पंपासमोरून कुंभोजच्या रस्त्याकडे निघाल्यावर थोडं अंतर गेल्यानंतर तुम्हाला हा फाटा दिसेल। इथं उजव्या बाजूचा रस्ता जहाज मंदिर व बाहुबली मंदिर इकडे जातो व डाव्या बाजूचा रस्ता रामलिंगकडे जातो। उजव्या बाजूच्या रस्त्याने पुढे गेल्यानंतर तुम्हाला आणखी एक फाटा मिळेल, जिथे आपल्याला डाव्या बाजूच्या रस्त्याने बाहुबली मंदिर व जहाज मंदिर या बाजूला जायचे आहे। आता आपण बाहुबली मंदिर येथे पोहोचलेलो आहोत। इथे कार पार्किंगची व्यवस्थित सुविधा आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघितलं तर इथं यात्री निवाससुद्धा आहे, जिथं राहायची वगैरे व्यवस्था होऊ शकते। खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेलं आहे हे तीर्थस्थळ। इथे आज तुम्हाला चहा नाश्त्यासाठी रेस्टॉरंटसुद्धा बघायला मिळेल। इथे प्युअर जैन प्रकारचे अन्नपदार्थ उपलब्ध आहेत। इथे 2 मंदिर आहेत। एक आहे ते पहाडी मंदिर, जे वर डोंगरावर आहे, आणि दुसरं ते खालच्या साईडला आहे। तिथं बाहुबलीची मोठी मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल। आपण पहिल्यांदा पहाडी मंदिराकडे जाणार आहोत आणि मग खालील मंदिर बघणार आहोत। पहाडी मंदिराकडे जाण्यासाठी तुम्हाला एक 400 ते 450 पायऱ्या चढून जावं लागतं। दगडामध्ये व्यवस्थित प्रकारे बांधलेल्या पायऱ्या अशा वरपर्यंत मंदिरापर्यंत उपलब्ध आहेत। वाटेमध्ये जाताना तुम्हाला वेगवेगळ्या संतांची, महाराजांची अशी छोटी मंदिरं पाहायला मिळतील, जिथे त्यांच्या पादुका आहेत। मंदिरापर्यंत जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी झाडींनी घेरलेला असून खूप निसर्गरम्य आहे। थोड्या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर तुम्ही खालील बाहुबली मंदिराचा नजारा बघू शकता। तर आता आपण जवळजवळ एक माझ्यामध्ये 150 ते 200 पायऱ्या चढून वर आलो आहे आणि आमचे काय नाही अभिषेक फडके दमून बसलेले आहेत। अजून पुढे एक 200 ते 250 पायऱ्या असतील। टोटल एक 400 ते 500 पायऱ्या इथं आहेत या रस्त्यावर। आणि वरतून आपण बघूयात काय आहे बघण्यासारखं। आणि या साईडला तुम्ही मागं खाली बघितला तर ते बाहुबलीचं मुख्य मंदिर आहे, जिथं ती मी सांगितलेली बाहुबलींची मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल। आपण पहिला वरतून आल्यानंतर ती मूर्ती बघणार आहोत। आणखी थोड्या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण बाहुबली मंदिर व जहाज मंदिराचा नजारा पाहायला मिळतो। आता 300 ते 350 चढून झाले असतील आणि अजून आपण चाललोय वर 350 म्हणत आणि आता चढवलेलं आहे। मंदिर खूप जवळ आलं आहे, मागं तुम्ही बघू शकताय। हे बाहुबली मंदिर आहे व मागच्या बाजूला जहाज मंदिर आहे। आणि आता आपण पहाडी मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत। इथे श्री शांतीसागर महाराजांचं मंदिर आहे आणि त्यांची मूर्तीसुद्धा आहे। इथे आपण एवढ्या उंचीवर डोंगरावर असून सुद्धा इथे तुम्हाला एक विहीर पाहायला मिळेल, जिथे पाणी तुडुंब भरलेलं आहे। डोंगराच्या एवढ्या माथ्यावर पण पाणी असणं आश्चर्यकारक गोष्ट आहे। आणि ही शांतीसागर महाराजांची मूर्ती आहे। इथे 2 ते 3 मंदिरं तुम्हाला पाहायला मिळतील। पहिला हे त्रिकूट मंदिर आहे, जिथं आत 3 मूर्ती आहेत। त्याच्यानंतर हे जैन श्वेतांबर मंदिर आहे।
मंदिरापाशील परिसर अतिरम्य आहे आणि वरून तुम्हाला डोंगर रांगांचा व्ह्यूसुद्धा खूप चांगला पाहायला मिळेल. हे बाहुबली मंदिर आहे आणि ते मागं जहाज मंदिर आहे. जहाज मंदिराचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि हे मुख्य बाहुबली मंदिर आहे. तर मित्रांनो, आता आपण वरचं मंदिर, पहाडी मंदिर बघून खाली आलेलो आहोत आणि येताना आम्ही पायऱ्या मोजल्या तर करेक्ट 400 पायऱ्या होत्या आणि वरचं मंदिरसुद्धा खूप सुंदर होतं. आणि आता आपण जे मुख्य बाहुबली मंदिर आहे ते बघायला जाणार आहोत.